दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील विनय पुरुषोत्तम शिंदे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट क्लास 1 अधिकारी पदासाठी निवड झाली आहे। कोणतेही कोचिंग न लावता आणि नोकरी सांभाळत विनय शिंदे यांनी SSB मुलाखतीची तयारी केली। विशाखापट्टणम इथं झालेल्या निवड प्रक्रियेत भारतातून 44 उमेदवारांपैकी 23 जण पुढील फेरीसाठी पात्र ठरले, तर अंतिम टप्प्यात केवळ 2 उमेदवार पात्र ठरले। त्यात केरळमधील एक तर दुसरा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील विनय शिंदे हा होता। त्यानंतर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्येही ते यशस्वी ठरलेत आणि त्यांना फिट घोषित करण्यात आले। विनय शिंदे यांनी आपल्या यशाचं श्रेय आईवडील, कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठिंब्याला दिलंय। त्यांच्या या यशामुळे शिंदे कुटुंबासह संपूर्ण परिसरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। यावेळी विनय शिंदे हा नौदलामध्ये निवड झाल्यानं यावेळी कुटुंबियांनी त्याला औक्षण करत पेढे भरवत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। माझा मुलगा विनय हा भारतीय नौदलामध्ये सब लेफ्टनंट म्हणून निवड झालेली आहे। त्याचबरोबर आमच्या शिंदे कुटुंबाला तसंच ग्रामीण भागातून निवड झाल्यामुळे खूप अभिमान वाटतो शिंदे घराण्याचा आम्हाला। आणि त्याचबरोबर त्यांनी जे स्ट्रगल केले त्याचं प्रोत्साहन बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घ्यावं आणि पुढचं त्याच्या याला ट्रेनिंगला आमच्या हार्दिक शुभेच्छा। मी विनय पुरुषोत्तम शिंदे, माझं आता इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट पदावर माझं निवड झालेली आहे। माझं शिक्षण, शालेय शिक्षण येवला इथे झालं आहे ग्रामीण भागात। त्यानंतर मग मी बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली। माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी ठाण्यामध्ये जॉब करत होतो। मग जॉबसोबतच मी SSBचं प्रिपरेशन केलेलं। सो टाईम मिळेल तेव्हा ऑफिस आवर्स नंतर मी करंट अफेअर्स, सायकोलॉजिकल टेस्ट, कम्युनिकेशन स्किल्स त्यावर काम केलं। त्यानंतर मग माझं SSB सेंटर जे होतं ते विशाखापट्टणमला, इथे माझा SSB सेंटर पेपर होता। तिथे आम्ही 44 विद्यार्थी, पहिल्या दिवशी रिपोर्टिंग होती। 44 मधनं पहिल्या दिवशी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट झाली। मग त्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 44 पैकी आम्ही 23 जण पास झालेलो। मग त्या 23 जणांचं पुढचं 4 दिवस एक्झाम झाली। त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप डिस्कशन्स, पर्सनल इंटरव्ह्यूज, ग्राउंड टास्क, ऑब्स्टॅकल रेस हे सगळं झाले। शेवटचा दिवस 5वा दिवस म्हणजे कॉन्फरन्स डे। कॉन्फरन्स डेच्या दिवशी 16 ते 17 नेव्हल ऑफिसर्सनी इंटरव्ह्यू घेतला। मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये आम्ही 23 पैकी आम्ही दोघांची निवड झाली। महाराष्ट्रातनं आम्ही 3 जण होतो, त्यातनं मी झालो आणि माझ्यासोबत अजून एक माझा केरळचा मित्र होता, त्याची निवड झाली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, येवला।